फॉर सेंट्रिफ्युगल फोर्स इम्पॉर्टंट क्वेश्चन नेहमी विचारला जातो, डिस्टिंग्विश त्यांचा नेहमी विचारला जातो. ओके, आणि त्याच्यानंतरचा सेकंड क्वेश्चन तो पण महत्वाचा आहे. क्वेश्चन व्हॉट इज कोनिकल पेंडुलम and define period of conical pendulum, obtain an expression for angular speed and period of conical pendulum. आणि नंतर त्या कोनिकल पेंडुलमचं अँग्युलर स्पीड आणि पिरियड आपल्याला कॅल्क्युलेट करायला विचारतात. क्वेश्चन समजला. व्हॉट इज कोनिकल पेंडुलम म्हणजे पहिल्यांदा कोनिकल पेंडुलम काय ते आपल्याला कन्सेप्ट बघायची. ओके, मग आता कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन एकदम सिंपल डेफिनेशन बाळगलो, थोडं कॉन्सन्ट्रेट करा, इझिली समजून जाईल. का सांगतो, अ स्मॉल हेवी स्पेअर बॉब, एक काय घेतलाय, बॉब घेतलाय. स्मॉल हेवी स्पेअर बॉब इज सस्पेंडेड बाय लाइट वेट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. ओके, आणि तो बॉब आपण कशाने सस्पेंड केलाय, लाइट वेट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग म्हणजे काय, स्ट्रेच न होणारी. स्ट्रेच न होणारी म्हणजे आपला दोरा घेतला तरी चालेल. ओके, स्मॉल हेवी स्पेअर बॉब इज सस्पेंडेड बाय लाइट वेट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. आणि ती स्ट्रिंग आपण काय केली, रिजिड सपोर्टला फिक्स केली. अँड रिव्हॉल्विंग इन अ, आणि हा बॉब काय घेतला, मागे खेचला आणि सोडून दिला. अँड रिव्हॉल्विंग इन अ horizontal circle with uniform speed is called conical pendulum. त्याला आपण काय म्हणतोय, कोनिकल पेंडुलम म्हणतोय. परत एकदा डेफिनेशन सांगतो, फार सोपं आहे बाळांनो. काय म्हणलंय, स्मॉल हेवी स्पेअर बॉब इज सस्पेंडेड बाय, कशाने सस्पेंड करतोय, लाइट वेट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग. ओके, अतिशय लाइट वेट, अतिशय वजन कमी असणारी स्ट्रिंग आहे, दोरई. ओके, लाइट वेट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट. ओके, आणि ती स्ट्रिंग काय केली, रिजिड सपोर्टला फिक्स केली. आणि नंतर काय केला, हा जो बॉब आहे मागे खेचला आणि सोडून दिला. मागे खेचून सोडून दिल्यानंतर तो बॉब कसा रिव्हॉल्व होतोय, अँड इज रिव्हॉल्विंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल विथ युनिफॉर्म स्पीड. आणि तो का बॉब मागे खेचून सोडून दिल्यानंतर तो कसा रिव्हॉल्व होतोय, हॉरिझॉन्टली सर्क्युलर रिव्हॉल्व होतोय विथ युनिफॉर्म स्पीड. आणि त्यालाच आपण काय म्हणतोय, कोनिकल पेंडुलम म्हणतोय. समजली डेफिनेशन, परत सांगायची गरज आहे का, सांगितली सांगा एकदा. स्मॉल हेवी स्पेअर बॉब सस्पेंडेड बाय लाइट वेट इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंग फ्रॉम अ रिजिड सपोर्ट अँड रिव्हॉल्विंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. म्हणजे तो बॉब मी काय घेतला, मागे खेचला सोडून दिला, तो बॉब काय होणार आहे, हॉरिझॉन्टली सर्क्युलर रिव्हॉल्व होणार आहे. अँड रिव्हॉल्विंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल विथ युनिफॉर्म स्पीड. आणि त्याचा स्पीड पण काय असणार आहे, युनिफॉर्म असणार आहे. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, कोनिकल पेंडुलम. समजला कोनिकल पेंडुलम. ओके, त्याच्यानंतर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. मग आता पिरियड ऑफ, आपण आता 2 दिवसापूर्वी पिरियडची डेफिनेशन बघितली. पिरियड म्हणजे काय सांगितलं होतं, द टाइम टेकन बाय द पार्टिकल परफॉर्मिंग युनिफॉर्म सर्क्युलर मोशन टू कम्प्लीट वन रिव्हॉल्युशन. ओके, एक कम्प्लीट रिव्हॉल्युशन होण्यासाठी लागणारा टाइम त्याला आपण काय म्हणतो, पिरियड म्हणतो. बरोबर. ओके, आता द पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम सांगायचं म्हणजे काय, द टाइम टेकन बाय द पेंडुलम, टाइम टेकन बाय द पेंडुलम टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. एक कम्प्लीट ऑसिलेशन होण्यासाठी लागणारा टाइम त्याला आपण काय म्हणतोय, पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम म्हणतोय. टाइम टेकन बाय द पेंडुलम टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. म्हणजे सपोज बाळांनो, हा पेंडुलम इथे, इथून इथे गेला आणि परत तो इथे येण्यापर्यंतचा टाइम, इथून इकडे हाफ ऑसिलेशन आणि तो परत इथपर्यंत येतोय. म्हणजे एक कम्प्लीट ऑसिलेशन होण्यासाठी लागणारा टाइम त्याला आपण काय म्हणतोय, पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम म्हणतोय. टाइम टेकन बाय द पेंडुलम टू कम्प्लीट वन ऑसिलेशन. एक कम्प्लीट ऑसिलेशन होण्यासाठी लागणारा टाइम त्याला आपण काय म्हणतोय, पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम म्हणतोय. तर मला एक कम्प्लीट ऑसिलेशन होण्यासाठी लागणारा टाइम त्याला आपण काय म्हणतोय, पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. दोन्ही डेफिनेशन समजले सर्वांना, नक्की काय अडचण नाही.
मग आता एक्सप्रेशन, अतिशय महत्वाचं एक्सप्रेशन बाळांनो, नेहमी विचारलं जाणार आहे एक्झामला. ओके, पहिल्यांदा मग आपण डायग्राम ड्रॉ केली आहे. ओके, डायग्राम ड्रॉ केली आहे. मग आता पहिल्यांदा डायग्राम. ओके, कोनिकल पेंडुलम डायग्राम ड्रॉ केली आहे. सेम आता जे एक्सप्लेन केलं कोनिकल पेंडुलमची डेफिनेशन त्याच्यानुसारच डायग्राम आपण ती ड्रॉ केलेली आहे. ओके, मग आता डायग्राम वरून एक्सप्लेनेशन आपल्याला सांगायचं बा. फर्स्ट पॉइंट काय सांगतो पहा, लेट हा जो बॉब होता त्या बॉबला काहीतरी माप असेल, मग आपण काय सांगतो फर्स्ट पॉइंट पहा, लेट एम बी द मास ऑफ द बॉब. M be the mass of the ball. Okay. Next, mg be the mg means weight of the ball. Okay, ते बॉब ह्या जो बॉब आहे त्याचं जे वेट आहे त्याला आपण काय म्हणतो mg. समजलं? ओके. त्याच्यानंतर h be the height of conical pendulum. h be the height of conical pendulum. Okay. त्याच्यानंतर l be the length of the string. L be the length of the string. Okay. Next, theta be the angle made by the string with vertical. Angle by the string with vertical. Vertical आणि string यांच्यामधला जो अँगल आहे त्याला आपण काय म्हणतोय थीटा म्हणतोय. ओके. त्याच्यानंतर r be the, r काय बांधव, R be the radius of horizontal circle. हा जो horizontal circle आहे त्याची radius आपण का दाखवली, R ने दाखवली. T be the tension of the string. ओके, तर त्या स्ट्रिंग वरचं जे टेन्शन आहे ते आपण का दाखवलंय, T ने दाखवलंय. समजलं? ओके, एवढं आहे फर्स्ट पॉइंट मध्ये. हे नाव आपल्याला एक्सप्लेन करता आली पाहिजे. सिंपल पॉइंट आहे, जे डायग्राम मध्ये दिसतंय तेच आपल्याला आता एक्सप्लेन करायचंय. काय काय सांगितलंय परत एकदा सगळेजण लक्ष येत. लेट स्मॉल एम बी द, स्मॉल एम एक बॉब घेतलाय त्याचं माप, स्मॉल एम बी द मास ऑफ द बॉब. एमजी मीन्स वेट ऑफ द बॉब. ओके. एच बी द हाइट ऑफ कोनिकल पेंडुलम. ओके. एल बी द लेंथ ऑफ द स्ट्रिंग, लेंथ ऑफ द स्ट्रिंग. Okay, theta be the angle between string with vertical. Angle made by string with vertical. यांच्यामधला अँगल तो आपण कशाने दाखवलाय, थिटाने दाखवलाय. ओके, जेवढा अँगल इथे क्रिएट होणार आहे तेवढाच अँगल इथे पण क्रिएट होणार आहे, थिटा. ओके, बर. त्याच्यानंतर आर काय बांधव, रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल. रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल. ओके. त्याच्यानंतर टी बी द टेन्शन ऑफ द स्ट्रिंग. टेन्शन ऑफ द स्ट्रिंग. समजलं सगळ्यांना? ओके, फर्स्ट पॉइंट. ओके, आता सेकंड पॉइंट काय सांगतोय. सेकंड पॉइंट, ऍट एनी पोझिशन पी, म्हणजे हा बॉब मी काय केलाय, सपोज हा अशा प्रकारे इथे होतो बॉब. ओके, मी काय घेतला, हा बॉब इथे घेतलाय, इथे आलाय, म्हणजे इथून इथे. ओके, मग ही पोझिशन आपण का दाखवली, पी ने दाखवली. ऍट एनी पोझिशन पी देर आर टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब. म्हणजे ही पोझिशन कुठे असू द्या, इथे असू द्या, इकडे असू द्या, कुठे असू द्या, ह्या बॉबवर ऑलवेज किती फोर्स ऍक्ट होतात, दोन फोर्स ऍक्ट होत आहे. कोणते? ऍट एनी पोझिशन पी. ओके, या बॉबची आपण कुठेही पोझिशन घ्या, त्या पोझिशनवर किती फोर्स ऍक्ट होतात, नेहमी दोन फोर्स ऍक्ट होतात. कोणते? फर्स्ट फोर्स वेट एमजी. वेट एमजी ऍक्टिंग इन डाउनवर्ड डायरेक्शन. वेट एमजी नेहमी कसा ऍक्ट होतो, ऑलवेज डाउनवर्ड डायरेक्शन काय होत असतो, ऍक्ट होत असतो. समजला पहिला फोर्स. आणि दुसरा फोर्स कोणता, टेन्शन. and tension T acting in upward direction and tension T acting in upward direction along the string. ओके, अशा प्रकारे हा बॉबवर ऑलवेज काय होतात, दोन फोर्स ऍक्ट होतात. पहिला फोर्स वेट एमजी नेहमी डाउनवर्ड डायरेक्शननेच ऍक्ट होतो. ओके,
and tension T acting in upward direction along the string. सस्पेन्शनच्या डायरेक्शनने जिथं सस्पेंड केली आपण ही स्ट्रिंग त्या डायरेक्शनने टेन्शन काय होत असतं नेहमी ऍक्ट होत असतं. ओके, तर मला सेकंड पॉइंट का सांगितलं? सेकंड पॉइंट महत्वाचा पॉइंट. at any position P the two forces acting on the ball. First, weight mg acting in always downward direction, and second force, tension T acting along the string in upward direction. Tension T acting along the string in upward direction. हे दोन फोर्स समजले सर्वांना? ओके, आता थर्ड पॉइंट काय सांगतो बाल. हा जो टेन्शन टी ना, ह्या टेन्शन टी चे दोन कॉम्पोनंट आहेत. एक व्हर्टिकल कॉम्पोनंट टी कॉस थिटा पडतोय आणि एक हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट टी साइन थिटा आहे. ओके, मग आता इथं व्हर्टिकल कॉम्पोनंट टी कॉस थिटा हा का पडतो हे तुम्हाला 11th ला आपण सेकंड चॅप्टर मध्ये बघितलं होतं. ओके, इथे जो अँगल क्रिएट होतो थिटा, त्या थिटाच्या जवळचा जो कॉम्पोनंट असतो तो नेहमी काय असतो? कॉस थिटा असतो. आणि या कॉस थिटाच्या परपेंडिक्युलर जो कॉम्पोनंट असतो तो नेहमी काय असतो? साइन थिटा असतो. हे लक्षात ठेवा, सांगितलं होतं मी. 11th ला भरपूर वेळा झालंय, भरपूर जणांना जे 11th ला लेक्चर करत होते त्यांना समजलं असेल. मी ओके काय सांगितलंय? द टेन्शन टी इज रिझॉल्व्ड इनटू टू कॉम्पोनंट. थर्ड पॉइंट मध्ये बघा, या टेन्शन टी चे किती कॉम्पोनंट आहे? दोन कॉम्पोनंट. कोणते कोणते? द टेन्शन टी कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कॉम्पोनंट. टी कॉस थिटा इज द व्हर्टिकल कॉम्पोनंट. टी कॉस थिटा is the vertical component. Okay, and T sin theta and T sin theta, cos theta चा perpendicular component of sin theta असतो, and T sin theta is the horizontal component. Okay, and T sin theta is horizontal component. समजला? ओके, म्हणजे द टेन्शन टी कॅन बी रिझॉल्व्ड इनटू टू कॉम्पोनंट. फर्स्ट, टी कॉस थिटा इज द व्हर्टिकल कॉम्पोनंट अँड टी साइन थिटा इज द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट. समजला? या टेन्शन टी चे दोन कॉम्पोनंट. ओके, मग आता यांचा काहीतरी यूज असेल ना, हा जो टी कॉस थिटा असेल आणि टी साइन थिटा यांचा काहीतरी यूज असेल. ओके, मग काय यूज आहे? हे बघा, हा जो टी कॉस थिटा आहे तो काय करतोय? टी कॉस थिटा इज बॅलन्सेस द वेट ऑफ द बॉब mg. हा जो टी कॉस थिटाचा वर्क काय तो काय करतोय? वेट ऑफ द बॉब mg काय करतोय? बॅलन्स करतोय. ओके, म्हणजे नेक्स्ट पॉइंट, फोर्थ पॉइंट. ओके, म्हणजे टी साइन थिटा आणि टी कॉस थिटाचं वर्क काय लक्षात ठेव ना? टी कॉस थिटा इज बॅलन्सेस द वेट ऑफ द बॉब mg. हा वेट ऑफ द बॉब mg हा काय करतो? टी कॉस थिटा बॅलन्स करतोय. ओके, म्हणजे आपण म्हणू शकतो टी कॉस थिटा इज इक्वल टू mg. याला इक्वेशन 1. समजला? ओके, काय म्हणलं? द व्हर्टिकल कॉम्पोनंट टी कॉस थिटा बॅलन्सेस द वेट ऑफ द बॉब mg. ओके, बर. मग आता द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट टी साइन थिटा, पाहा हा बाळांनो, हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट टी साइन थिटा याची डायरेक्शन कशी आहे? डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल आहे. ओके, द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट टी साइन थिटा इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, देन इट प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स. मग आपल्याला माहिती आहे, ओके, हा जो टी साइन थिटा आहे त्याची डायरेक्शन कशी आहे? टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल आहे. आणि टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल कोणता फोर्स असतो? सेंट्रिपिटल फोर्स असतो. म्हणजे टी साइन थिटाचं वर्क काय तो काय करतोय? सेंट्रिपिटल फोर्स प्रोव्हाइड करत असतो. ओके, म्हणजे टी साइन थिटा म्हणजे द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट टी साइन थिटा इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल, देन इट प्रोव्हाइड द सेंट्रिपिटल फोर्स. आणि बाळांनो, मग टी साइन थिटा इज इक्वल टू
सेंट्रिपिटल फोर्स. मग सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला आपल्याला कालच सांगितलं होतं. मी फॉर्म्युला पाठच करून ठेवायला का सांगितलं होतं? सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू एक mv²/r, दुसरा mr⍵². ओके, मग मी सेकंड फॉर्म्युला घेतोय म्हणजे टी साइन थिटा इज इक्वल टू mr⍵². याला इक्वेशन 2 म्हणूया. समज इथपर्यंत टी कॉस थिटा इज इक्वल टू mg आणि सेकंड टी साइन थिटा इज इक्वल टू सेंट्रिपिटल फोर्स आणि सेंट्रिपिटल फोर्स इज इक्वल टू काय? mr⍵². ओके, आता काय करतो बाळांनो? या इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने मी डिवाइड करतोय. तर काय इक्वेशन पहा बरं. डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1 वी गेट. तर काय बाळांनो पहा बरं, टी साइन थिटा इक्वेशन 2. तर त्याला टी कॉस थिटाने आपण काय करतो? डिवाइड करतो. म्हणजे टी साइन थिटा अपॉन टी कॉस थिटा इज इक्वल टू टी साइन थिटाची व्हॅल्यू काय? mr⍵². तर टी कॉस थिटाची व्हॅल्यू अपॉन mg काय कॅन्सल होईल का? पहा बरं, टी टी कॅन्सल. साइन थिटा अपॉन कॉस थिटा इज इक्वल टू टॅन थिटा. बरोबर. ओके, m कॅन्सल. मग इथे काय येईल? r⍵² g, r⍵² g. म्हणजे पहा, टॅन थिटा इज इक्वल टू व्हॅल्यू काय आली? r⍵² g आली. आणि सुरुवातीला आपल्याला काय फाइंड करायचंय? ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर अँग्युलर स्पीड. या कोनिकल पेंडुलमचा अँग्युलर स्पीड काढायचा. अँग्युलर स्पीड काढायचा म्हणजे काय काढायचं आपल्याला करायचं. ओके, बर. मग अँग्युलर स्पीड काढायचं, ओमेगा काढायचा. टॅन थिटा इज इक्वल टू r⍵² g. तर ओमेगा काढायचा आहे ना मला, ओमेगा काढायचा आहे. ⍵² हा तसंच ठेवा, r/g अपोजिट साइडला घ्या. म्हणजे फॉर्म्युला काय येईल पाना? g टॅन थिटा. ओके, जी अपोजिट साइडला घेतला म्हणजे काय येईल? g टॅन थिटा. आणि r इथं न्यूमरेटरला, अपोजिट साइडला घेतला कुठे? डिनॉमिनेटरला. म्हणजे अपॉन r, g टॅन थिटा अपॉन r इज इक्वल टू ⍵². म्हणून ⍵² ची व्हॅल्यू काय आली? g टॅन थिटा अपॉन r. तर मला काढायचं काय? फक्त अँग्युलर स्पीड. ओमेगा काढायचा आहे. आणि जर ओमेगा काढायचा असेल तर मला काय करायला लागेल? स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. काय करायला लागेल? स्क्वेअर रूट घ्यायला लागेल. स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ओके, मग आता ओमेगा काढायचं म्हणजे ⍵² चा स्क्वेअर रूट ओमेगा आणि जी टॅन थिटा अपॉन r चा स्क्वेअर रूट अंडर रूट जी टॅन थिटा अपॉन r. दिस इज द एक्सप्रेशन फॉर अँग्युलर स्पीड ऑफ कोनिकल पेंडुलम. ओके, अँग्युलर स्पीड ऑफ कोनिकल पेंडुलम. ओके, अँग्युलर स्पीड काढायचं होता. ओके, कोनिकल पेंडुलमचा किती आला? अंडर रूट जी टॅन थिटा अपॉन r. एवढं सिंपल एक्सप्रेशन होतं. परत एकदा लक्ष द्या बाळांनो, आता इझिली समजेल. ज्यांना समजलं नसेल त्यांना पण आता समजून जाईल. ओके, डेफिनेशन दोन्ही समजल्या. आता पहिल्यांदा अँग्युलर स्पीड काढायचं मला. कोनिकल पेंडुलमचा काय काढायचं आहे? अँग्युलर स्पीड काढायचं आहे. मग अँग्युलर स्पीड काढण्यासाठी एक्सप्रेशन डायग्राम ड्रॉ केली आहे. डायग्रामवरून एक्सप्लेनेशन. पहिला पॉईंट काय लिहायचा? जे डायग्राम मध्ये जे नावं दिले ना ते तुम्हाला जेवढे लिहिता येईल तेवढे लिहायचे. सगळेच लिहिले पाहिजे असं काही नाहीये. जे आठवतील ते लिहा. ओके, काय काय आठवतं, काय काय दिसतंय ते पहा. पहिल्यांदा बॉब आहे. त्या बॉबला काहीतरी मास असेल ना. इथे जो बॉब आहे त्याला मास असेल. लेट m बी द मास ऑफ द बॉब. ओके, नेक्स्ट mg काय असेल? त्या बॉबचं वेट. ओके, अँड mg बी द वेट ऑफ द बॉब. h इज द height of conical pendulum. L be the length of the string. बरोबर. ओके, थीटा angle made by the string. Angle made by the string with vertical. Vertical and angle made by string यांच्यामधला अँगल काय दाखवलाय? थीटा. ओके, स्ट्रिंग आणि व्हर्टिकल यांच्यामधला अँगल काय दाखवलाय? थीटाने दाखवलाय. बरोबर. ओके, आर बी द हा बॉब हॉरिझॉन्टली सर्क्युलर रिव्हॉल्व होतोय.
मग त्या हॉरिझॉन्टल सर्कलची रेडियस आर बी द रेडियस ऑफ हॉरिझॉन्टल सर्कल अँड टी बी द टेन्शन ऑफ द स्प्रिंग. तर स्प्रिंग वरचं टेन्शन आपण कशाने दाखवतो? टी ने दाखवतो. समजलं सगळ्यांना? ओके, डायग्राम एक्सप्रेशन फर्स्ट पॉइंट. सेकंड पॉइंट काय सांगितला आपण? काय घेतला? या बॉबची पोझिशन इथे दाखवली आहे. ऍट एनी पोझिशन पी, एनी पोझिशन, त्या बॉबची पोझिशन कुठेही घ्या, ऍट एनी पोझिशन पी द टू फोर्सेस ऍक्टिंग ऑन द बॉब, त्या बॉबवर ऑलवेज दोन फोर्स ऍक्ट होतात. कोणते कोणते? पहिला फोर्स वेट mg हा नेहमी काय होत असतो? डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होत असतो. वेट mg ऍक्टिंग इन डाऊनवर्ड डायरेक्शन. अँड सेकंड फोर्स टेन्शन T acting along the string in upward direction. Okay, tension T acting along the string in upward direction. Okay, second point. मग आता थर्ड पॉइंट. थर्ड पॉइंट मध्ये काय सांगितलं? ह्या टेन्शन T चे दोन कॉम्पोनंट. ओके, द टेन्शन T can be resolved into two components. First, T sin theta and second, T cos theta. Okay, T cos theta is the vertical component and T sin theta is the horizontal component. So मला third point. Okay, टेन्शन T चे दोन कॉम्पोनंट, वर्टिकल T cos theta, हॉरिझॉन्टल T sin theta. मग बघा हे जे वर्टिकल आणि हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट यांचं वर्क काय? तो वर्क आपण लिहिला फोर्थ पॉइंट मध्ये. द वर्टिकल कॉम्पोनंट T cos theta is balances the weight of the bob mg. ओके, वेट mg डाऊनवर्ड डायरेक्शन ऍक्ट होत असतो ना. ओके, तो बॅलन्स करण्याचं काम कोण करतंय? हा T cos theta बॅलन्स करतोय. T cos theta balances the weight of the bob mg. आणि बाळांनो, T cos theta च्या परपेंडिक्युलर कॉम्पोनंट हा sin theta असतो. ओके, आणि sin theta ची डायरेक्शन कशी असेल? टुवर्ड द सेंटर ऑफ सर्कल. मग आता नेक्स्ट पॉइंट काय म्हणलाय? द हॉरिझॉन्टल कॉम्पोनंट T sin theta directed toward the center of circle, then it provide the necessary centripetal force. मग T sin theta is provide the centripetal force. मला अँग्युलर स्पीड काढायचा आहे, त्याच्यामुळे मी सेंट्रिपिटल फोर्सचा कोणता फॉर्म्युला घेतला? mr ओमेगा स्क्वेअर. जर मला लिनियर स्पीड काढायला विचारला असता तर मी इथं कोणता फॉर्म्युला घेतला असता? mv स्क्वेअर अपॉन r घेतला. पण मला अँग्युलर स्पीड काढायला सांगितलंय, त्याच्यामुळे मी सेंट्रिपिटल फोर्सचा फॉर्म्युला काय घेतला? mr ओमेगा स्क्वेअर घेतला. इक्वेशन 1, इक्वेशन 2 घेतला. मला अँग्युलर स्पीड काढायचं आहे. मग अँग्युलर स्पीड काढण्यासाठी मी काय केलं? डिवाइड इक्वेशन 2 बाय इक्वेशन 1. इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 ने डिवाइड केला. तर काही बाळांनो, T sin theta अपॉन T cos theta. T sin theta ची व्हॅल्यू mr ओमेगा स्क्वेअर, T cos theta ची व्हॅल्यू mg. T कॅन्सल, sin theta अपॉन cos theta इज इक्वल टू tan theta. m कॅन्सल, म्हणजे राहिला काय? r ओमेगा स्क्वेअर अपॉन g. मला काढायचा अँग्युलर स्पीड. मग अँग्युलर स्पीड काढायचं म्हणजे ओमेगा काढायचा आहे. ओमेगा स्क्वेअर न्यूमरेटरला आहे, हाय तसंच ठेवला. r अपॉन जी अपोजिट साइडला घेतला. पण जी डिनॉमिनेटरला अपोजिट साइडला घेतला तो न्यूमरेटरला दे, म्हणजे व्हॅल्यू येईल जी टॅन थिटा. आर न्यूमरेटरला अपोजिट साइडला घेतला, डिनॉमिनेटरला येईल म्हणजे जी टॅन थिटा अपॉन आर इज इक्वल टू ओमेगा स्क्वेअर. मला काढायचंय ओमेगा, मग मी काय घेतलं? ओमेगा स्क्वेअर भेटलाय. मला काढायचं ओमेगा, मग मी काय घेतला? स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. दोन्ही साइडचं स्क्वेअर रूट घेतलं आणि ओमेगा स्क्वेअरचं स्क्वेअर रूट ओमेगा. ओके, आणि ओमेगा इज इक्वल टू जी टॅन थिटा अपॉन अंडर रूट जी टॅन थिटा अपॉन आर. मग जी टॅन थिटा अपॉन आर चं स्क्वेअर रूट अंडर रूट जी टॅन थिटा अपॉन आर. दिस इज द एक्सप्रेशन फॉर अँग्युलर स्पीड ऑफ कोनिकल पेंडुलम. समजलं सर्वांना? काढचं नक्कीच. किती वेळ? ओके, बरं. त्याच्यानंतर मला काढायचं काय? पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम काढायचा आहे. अतिशय सोपा. अँग्युलर स्पीड आला ना त्याला इक्वेशन 3 म्हणायचं. ओके, आता मला काढायचं आहे पिरियड. आणि बाळांनो, पिरियड काढायचा आहे तर पिरियडचा फॉर्म्युला काल आपण बघितला होता ना. पिरियड इज इक्वल टू काय फॉर्म्युला आहे? पिरियड इज इक्वल टू दोन फॉर्म्युला मी सांगितलं ते पाठच करायला नेहमी यूज करायला लागणार आपल्याला ते पिरियड. आता पिरियडचा कोणता फॉर्म्युला यूज करायला लागेल? अँग्युलर स्पीड असताना, कारण मी ओमेगा काढलाय ना.
मग पिरियडचा अँग्युलर स्पीड असतानाचा फॉर्म्युला काय? बाय युजिंग द फॉर्म्युला ऑफ पिरियड. पिरियड इज इक्वल टू फॉर्म्युला आपण बघितलं होतं टी इज इक्वल टू 2 पाय अपॉन ओमेगा. टी इज इक्वल टू काय फॉर्म्युला बघितला होता? 2 पाय अपॉन ओमेगा. बट ओमेगाचा आपण हक्कच काढलाय ना. ओके, म्हणजे आपल्याला पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम पण भेटून जाईल. ओके, मग आपण काय करूया, ओमेगाची व्हॅल्यू याच्यात पुट करा. ही ओमेगा जर याच्यात पुट केला तर पिरियड काय येईल पाहा, टी इज इक्वल टू 2 पाय ऍज इट इज अपॉन ओमेगाची व्हॅल्यू रूट जी टॅन थिटा अपॉन आर. ओके, म्हणजे टी इज इक्वल टू व्हॅल्यू येईल 2 पाय अपॉन अंडर रूट जी टॅन थिटा अपॉन आर. आणि बाळा अंडर रूट जी टॅन थिटा अपॉन आर डिनोमिनेटर आहे, ती जर आपण टर्म न्यूमरेटरला घेतली तर आपला फॉर्म्युला येईल पिरियड इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट जी टॅन थिटा अपॉन आर. न्यूमरेटरला घेतला तर काय येईल अंडर रूट आर अपॉन जी टॅन थिटा. दिस इज द फॉर्म्युला ऑफ पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. This is the formula of period of conical pendulum. T is equal to 2 pi into under root r upon g tan theta. हा पिरियडचा पहिला फॉर्म्युला. ओके, पिरियडचे 3 फॉर्म्युले, त्यातला हा पहिला. आता दुसरा फॉर्म्युला काढायचा असेल त्यासाठी काय करतो आपण पहा, याला इक्वेशन 4 म्हणूया. दुसरा फॉर्म्युला मला काढायचा. मग दुसरा फॉर्म्युला काढायचा तर फ्रॉम फिगर डायग्राम वर, फ्रॉम फिगर. ओके बाळांनो, आता मला ह्या फॉर्म्युल्याचं कन्व्हर्जन करायचं. म्हणजे मी काय करतो, या आर ची व्हॅल्यू काढून घेतो. आर म्हणजे बाळांनो आपण हा अँगल थिटा आहे, हा राईट अँगल ट्रायंगल. राईट अँगल ट्रायंगलच्या अपोजिट साइड काय असते, ही हायपोटेन्यूज. बरोबर. ओके, या थिटाच्या अपोजिट साइड आहे आर. आणि बाळांनो अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज कोणाचा फॉर्म्युला? अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज साइन थिटा. म्हणजे फ्रॉम फिगर मला पिरियडचा सेकंड फॉर्म्युला काढण्यासाठी मी काय म्हणतोय, फ्रॉम फिगर साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज म्हणजे काय येईल आर अपॉन एन. अपोजिट साइड आर, हायपोटेन्यूज कशी दाखवली एन, लेंथ ऑफ द स्ट्रिंग एन. ओके, मग साइन थिटा इज इक्वल टू आर अपॉन एल. तर बाण आर काढा त्याच्यावर, म्हणजे आर इज इक्वल टू काय येईल, एल अपोजिट साइडला घ्या, आर इज इक्वल टू एल साइन थिटा. आर ची व्हॅल्यू इथे पुट करा. आर ची व्हॅल्यू जर पुट केली तर काय बाळांनो, टी इज इक्वल टू 2.2 अंडर रूट आर ची व्हॅल्यू एल साइन थिटा अपॉन जी टॅन थिटा. बरोबर. म्हणजे काय आला फॉर्म्युला आपला, टी इज इक्वल टू 2 अंडर रूट एल साइन थिटा अपॉन जी टॅन थिटा. बाळांनो टॅन थिटाचं कन्व्हर्जन करा ना, काय येईल, टी इज इक्वल टू 2 अंडर रूट एल साइन थिटा अपॉन जी इंटू टॅन थिटाचा फॉर्म्युला काय, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ओके, म्हणजे साइन थिटा अपॉन कॉस थिटा. बरोबर. बाळांनो मग काय कॅन्सल होईल, साइन थिटा कॅन्सल. म्हणजे हा कॉस थिटा पण डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर म्हणजे तो कुठे जाईल आता न्यूमरेटरला. म्हणजे पिरियडचा सेकंड फॉर्म्युला आपल्याला भेटला, पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम टी इज इक्वल टू 2 अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी. ओके, दिस इज द सेकंड फॉर्म्युला ऑफ पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. ओके, पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम टी इज इक्वल 2 अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी. बाळांनो हा पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम रेडियस असताना, पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इन टर्म्स ऑफ रेडियस असतानाचा पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. हा लेंथ असताना पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम काय, लेंथ असतानाचा पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम आहे. टी इज इक्वल 2 अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी. महत्वाचा फॉर्म्युला. चला 5 मिनिट. ओके, टी इज इक्वल 2 अंडर रूट एल कॉस थिटा अपॉन जी. ओके, म्हणजे पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इन टर्म्स ऑफ लेंथ. ओके, आता पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इन टर्म्स ऑफ हाईट काढायचं मला. ओके, हाईट असतानाचा पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम म्हणजे परत डायग्राम. मग आता काय म्हणतोय पहा बरं, फॉर्म फिगर.
फ्रॉम फिगर. आता बाळांनो ही लेंथ आहे, फॉर्म्युला मध्ये एल दिलेला आहे. ओके, आता मला हाईट काढायची आहे. हाईट असतानाचा पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम काढायचा आहे. म्हणजे मला कोणता फॉर्म्युला यूज करायला लागेल डायग्राम वरून? कॉस थिटा. कारण का कॉस थिटा फॉर्म्युला काय? ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनियस. ओके, मग आता इथं काय येईल? कॉस थिटा इज इक्वल टू ऍडजस्टंट साइड एच अपॉन हायपोटेनियस एल. ओके, मग मी काय काढून घेतो बा? मी एल काढून घेतो याच्यावर. एल इज इक्वल टू काय येईल? एल इज इक्वल टू इकडे लिहितो मी बा. एल इज इक्वल टू एच अपॉन कॉस थिटा. ओके, आणि बाळांनो ही व्हॅल्यू काय करूया? इक्वेशन 5 मध्ये पुट करा. एल ची व्हॅल्यू एच अपॉन कॉस थिटा इक्वेशन 5 मध्ये पुट करा. काय येईल? पॉवर टी इज इक्वल टू 2 पाय अंडर रूट एच व्हॅल्यू एच अपॉन कॉस थिटा. एल ची व्हॅल्यू पुट केली बघते एच अपॉन कॉस थिटा इंटू काय? कॉस थिटा अपॉन जी. बाळांनो काय कॅन्सल होईल? कॉस थिटा कॅन्सल. म्हणजे पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम टी इज इक्वल टू आपला फॉर्म्युला येतो 2 पाय अंडर रूट एच अपॉन जी. दिस इज द एक्सप्रेशन फॉर पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम इन टर्म्स ऑफ हाईट. हाईट असतानाचा पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम, लेंथ असतानाचा पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम आणि रेडियस असतानाचा पिरियड ऑफ कोनिकल पेंडुलम. ओके, जसा डाटा असेल त्याच्यानुसार आपल्याला प्रॉब्लेम मध्ये फॉर्म्युला यूज करायला लागतो. रेडियस दिली हा फॉर्म्युला यूज करायला लागेल, लेंथ दिली हा फॉर्म्युला यूज करायला लागेल आणि हाईट दिली तर हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायला लागेल. तिन्ही फॉर्म्युले चांगल्या प्रकारे लक्षात ठेवायचे. समजलं? अतिशय सोपं एक्सप्रेशन आहे बाळांनो. मला नाही वाटत कोणाला काय अडचण असेल तर प्लीज व्हॉट्सअपवर मेसेज करत चला. काय